चला स्टार्ट करूया. कालपर्यंत आपण एक्सरसाइज 2.5 संपवली. आज त्याच्यामधलाच नेक्स्ट पॉइंट बघूया. इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म. ठीक आहे. इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर फॉर्म म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इक्वेशन्स दिलेले असतील, त्याला त्याच्या एक्झॅक्टली लिनियर फॉर्म मध्ये म्हणजे कोणत्या एक व्हेरिएबल किंवा एक डिग्री असलेल्या अशा फॉर्म मध्ये तुम्हाला आणायचं आहे. आणि नुसतं आणायचं नाही, त्याची व्हॅल्यू पण काढायची. मूळ उद्देश व्हॅल्यू काढणंच आहे. बघा कसं करायचं ते एक एक्झाम्पलच्या मार्फत आपण समजूया. एक तुम्हाला एक्झाम्पल सपोज आहे x+1 डिवायडेड बाय 2x+3 इज इक्वल टू 3/8. हे समजा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तसं पाहिलं तर बघा ह्याच्यात इक्वेशन सोडवणं फार अवघड वाटते बघितल्यावर. पण ते फार अवघड नाही. कसं बघा, असं जर इक्वेशन जेव्हा जेव्हा तुमच्या समोर आलं तेव्हा काय करणार तुम्ही, सरळ इकडचं जे डिव्हाइड मध्ये आहे इंटू 8 त्याला इकडे पाठवा मल्टिप्लाय करून, म्हणजे सरळ क्रॉस मल्टिप्लाय याच्यासोबत याच्यासोबत, म्हणजे काय येईल 8 ब्रॅकेट x+1 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट इकडचं 2x+3 2x+3. बस अशाला असं आपण घेऊन टाकलं. त्याच्यानंतर या 8 ने या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय करायचं आणि या 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल 8x प्लसला प्लस आणि 8 इंटू 1 8 ला 8. त्याच्यानंतर इज इक्वल टू ला इज इक्वल टू आणि 3 न या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं काय येईल ते लिहावं लागणार. 3 इंटू 2 6x प्लस 3 इंटू 3 9. अशा पद्धतीनं हे इक्वेशन तुम्हाला मल्टिप्लाय केल्यानंतर येईल. त्याच्यानंतर एक्स वाले टर्म एक साइडला घेऊन टाका, म्हणजे 8x हे प्लस 6x इकडे येऊन काय होतील -6x आणि हे प्लस 8 पलीकडे जाऊन काय होतील -8. याचा अर्थ काय, 8 मधून 6 गेले मीन्स व्हॉट 2x, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आलं आणि 1 ला 1. हा बोला बोला ना, काय म्हणता. हा चालू आहे. ओके, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. हा त्याच्यानंतर 1/2 ला 1/2 क्लिअर. हा तुमचं हे नेटवर्क व्यवस्थित नसेल. हा तेच ना, ज्याला दिसेल ना का त्यांना थोडस नेटवर्क मध्ये येऊन बसा बाहेर वगैरे कुठं येईल. ओके चला. तर हे इंटूचा 2 पलीकडे जाऊन डिवाइड मध्ये होईल. त्याचा अर्थ काय x इज इक्वल टू 1/2. बघा पुन्हा एकदा बघा. पहिल्यांदा काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. 8चं 2x+1 सोबत केलं आणि 3चं 2x+3 सोबत केलं. त्याच्यानंतर 8 न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि 3 न पलीकडच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ते मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर हे आले बघा 8x+8 आणि 6x+9. त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे x वाल्या टर्म एक साइडला घ्या आणि विदाउट x वाल्या पलीकडच्या साइडला, आणि त्याच्यानुसार आपलं हे x इज इक्वल टू 1/2 आन्सर आलेला आहे. चला कळलं का, कळलं असेल तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ते तुम्ही करा. कळलं का. चल नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सांगा तो यांचा आन्सर. हम्म 4x plus 8 divided by 5x plus 8 is equal to 5/6.
सेम तसंच एक्झाम्पल आहे, सोडवा बरं. सरळ आधी या दोघांचं मल्टिप्लाय करून टाका, क्रॉस क्रॉस. ठीक, चला गौरीचं उत्तर आलंय. चला सांगा पटपट. प्रांजलचं आलंय. ऋषिकेश चला राईट. बघा, सिक्स ने मल्टिप्लाय केलं, 6×24 ओके राईट, तो तुझ्या राईट. 6×48 48. त्यानंतर 5 न या इकडच्या सगळ्याला, म्हणजे 5 5 25. राईट, श्रावणी राईट. आणि 5 8 40. राईट, प्रांजल राईट. बघा पुन्हा एकदा ते एक्झाम्पल घेऊन आपण. काय येईल त्याचं, 24x प्लस 48 इज इक्वल टू 25x प्लस 40. चला इथपर्यंत आलेत. आता एक्स वाल्या टर्म्स हे करा, एक साईडला घेऊन टाका. काय येईल, 25x 25x येईल. फक्त हे 24x जे आहेत प्लसचे ते पलीकडनं जाऊन -24x होतील, कारण साईड बदलली, सिम्बॉल बदलले, तेवढं एक लक्षात ठेवा. त्यानंतर 48 हे प्लस 40 कडे जाऊन काय होईल, -40. आणि हे 48 मधून 40 सांगा फास्ट, किती, 8. त्याच्यानंतर 25 मधून 24 गेले, राहतील फक्त x. अशा पद्धतीनं x इज इक्वल टू 8. चला आले सगळ्यांना राईट, सगळ्यांनी राईट उत्तर दिले. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 8x minus 3 divided by 3x equal to 2. चला सांगायचा आन्सर. बघा खाली काही नाही म्हणजे 1 असतो. सर डिवाइड बाय 3x इकडे पाठवा, इंटू मध्ये करून सोपं होऊन जाईल. चला सोपं आहे, सारखं अवघड नाही. अच्छा गौरीचं उत्तर आलंय. चला श्रावणी आलं. चला प्रांजल राईट. राईट, ऋषिकेश राईट. राईट, प्रांजल राईट. बघा
बघा 8x मायनस 3 ला 8 मायनस 3 आलं, कारण इंटू सोबत 1 केल्यानंतर काय येणार आहे, तेच येणार आहे. त्याच्यामुळे फक्त 2 इंटू 3 किती होईल, 6x. बाकी एक्स वाला टर्म एक साईडला आणा. सो 8x मायनस 6x इज इक्वल टू 3 ला 3. त्यानंतर 8 मधून 6 गेले किती राहतील, 2x 3. सोपं आहे बघा, 3/2. चला नेक्स्ट करा अजून एक. 9x डिवायडेड बाय 7 minus 6x is equal to 15. सेम एक्झाम्पल आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. थर्टी 35/33. बर, चला गौरीच उत्तर आलंय. चला प्रांजलचं पण आलं. राईट, प्रांजल आला पुन्हा एकदा. राईट ऋषिकेश, राईट प्रांजल, राईट. बघा सरळ क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. 9x इंटू 1 9x, आणि इकडे काय होईल, 15 इन ब्रॅकेट 7 मायनस 6x. आता 15 ला 7 ला मल्टिप्लाय करून घेऊ आधी. किती येईल, 15 ते 105. मायनसला मायनस 15 सकी 90 म्हणजे 90x. बाकी 9x ला 9x. आता हे मायनसचे 90x इकडे जाऊन आणा, ते किती होतील, प्लस 9x. सो 9x प्लस मायनस इकडे काय होतील, प्लस 90x इज इक्वल टू इज इक्वल टू 105 ला 105. याचं करा, 90 आणि 9 म्हणजे 99 आणि 105 ला 105. राईट. नंतर हे इंटूचे तिकडे जाऊन डिवाइड होतील. त्याचा अर्थ काय, 105 डिवायडेड बाय 99. आता याची काटाकाटी करा, बरोबर तुम्ही म्हणता ते 35 33 उत्तर येऊन जाईल. किती ना, 3 न काटाकाटी करा. चल नेक्स्ट एक्झाम्पल. z divided by z plus 15 is equal to 4/9. चला इझी आहे, करा फास्ट.
गौरी श्रावणी उत्तर आलेत. राईट, प्रांजलचे आलंय. बघा नंतर. राईट प्रांजल, राईट. 9 into z 9z, 4 into z 4z, प्लसला प्लस आणि 15 चोक 60, दॅट इज 60. बरोबर. त्याच्यानंतर 9z ला 9z, पलीकडचे हे जे प्लस 4z आहेत ना, इकडे येऊन काय होतील, मायनस 4z इक्वल टू ला इक्वल टू 60 ला 60. राईट 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 ऋषिकेश, राईट. त्यानंतर बघा 9z मधून 4z गेले किती राहतील, 5z. बघा 9 मोठे का 4 मोठे, दोघांचं चिन्ह बघा, याचं प्लस आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं नेहमीच. सो प्लस 5z झेड आहे, मला 52 हे करसाल. प्लसचं असेल तर चिन्ह द्यायची गरज नसते. हो. त्यानंतर 60 ला 60 आणि z इक्वल टू 60/5, that is z is equal to 12. 5 1 5, 5 12 60. चला राईट आहे, 12 वाले सगळे राईट आहेत, जवळपास सगळ्यांनी 12 आन्सर दिले. राईट ऋषिकेश, राईट. चला त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे थोडस मोठं आहे. 3y प्लस 4 divided by 2 minus 6y is equal to minus 2 divided by 5. बघा घरी अजून डिवाइड होतं ना, 3 न पण डिवाइड होतं है ना, 20. हा हा नाही 6 नाही. प्रांजल, राईट. ओके ओके, काय हरकत नाही. ऋषिकेश राईट, गौरी राईट. राईट प्रांजल, राईट. बघा सर, 5 ला सोबत -2 च्या सोबत एक थोडस स्टेप वाईज करू आपण आता. हे 5 ला 5, 3y प्लस 4
त्यानंतर इज इक्वल टू -2 इंटू ब्रॅकेट 2 - 6y ब्रॅकेट क्लोज. राईट, श्रावणी राईट. चला ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. 5 इंटू 3 15 y ला y प्लस ला प्लस. त्यानंतर 5 इंटू 4 दॅट इज 20 इज इक्वल टू त्यानंतर -2. बघा इथं तुम्ही गोंधळ करू शकता. हे प्लस आहे, मायनस 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 प्लस काय होत असतं मायनस, आणि बेदोनी 4 ला 4, 2 इंटू 2 4 ला 4. नंतर पुन्हा अजून एकदा बघा, बाहेर मायनस आहे, मध्ये मायनस आहे, म्हणजे काय मायनस मायनस प्लस. हा 6y इंटू 2 म्हणजे काय 12y. हा त्याच्यानंतर आता वाय वाय वाले टर्म एक साईडला घेऊ. 15y ला 15y ते प्लस 12y इकडे काय होतील -12y. हे जे प्लस 12y आहेत ना तिकडे काय होतील -12y. त्यानंतर हे +20 पलीकडे जाऊन -20. सो -20 -4. हे 15y मधून 12y गेले, ते राहतील 3y, आणि पलीकडे मायनस मायनस प्लस म्हणजे बेरीज होईल, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय 24. त्याच्यानंतर y इज इक्वल टू -24 ते पलीकडचे डिवाइड बाय इंटू मधले 3 इकडे काय होतील डिवाइड बाय 3. सो 3 1 चा 1, 3 8 चा 24, आणि मायनसला मायनस. सो देअरफॉर y इज इक्वल टू -8. राईट. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 7y प्लस 4 divided by y plus 2 is equal to -4 divided by 3. चला करा. राईट, गौरी प्रांजला उत्तर आलेलं आहे. राईट, सर्वेश उत्तर आलंय. राईट, सर्वेश ऋषिकेश राईट. राईट, प्रांजल राईट. बघा जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. हे 3 इंटू 7y 21y, आणि 4 त्रिकोण 12 ला 12 इक्वल ला इक्वल. त्यानंतर -4 आहे म्हणून -4y ला -4y घ्यायचं. हे मायनस प्लस मायनस. सो देअरफॉर 4 इंटू 2 8. आता y वाला टर्म एक साईडला घ्या, म्हणजे काय 21y ते -4y इकडे येऊन होतील +4y. त्याच्यानंतर हे -8 ला -8, इकडचे +12 पलीकडे जाऊन होतील -12. सो 21 आणि 4 किती होतील 25. y ला y इक्वल ला इक्वल, आणि 12 आणि 8 20. सो y इक्वल टू -20 डिवाइडेड बाय 25. हा
हो बघूया उत्तर काय ते बघूया ना आपण, थांबा ना, शेवटी बघूया उत्तर काय आहे ते, आणि आपण सोडू दे आधी. 7 3 बघा 21y, 4 3 12, -4y ला -4y, त्याच्यानंतर -4 × 2 -8. त्यानंतर -8 ला -8 हे +20 कडे येऊन काय होतील, -20 होतील. त्यानंतर हे 21y आणि 4y काय होतील, 25y, 12 आणि 8 20. आता बघू. सो y इज इक्वल टू -4/5, राईट. मायनस होतील, मायनस कोणच नाही दिलं, मायनस होतील. इट विल बी -4/5. सिम्बॉल विसरू नका बघा, सिम्बॉल विसरायला तुम्ही. -4/5 आन्सर येते, सिम्बॉल विसरू नका. राईट, -4/5. राईट, -4/5 आहे उत्तर. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता. 8y + 2, 2y + 4 is equal to 3/2. करा फास्ट. तिच्यावर काय 4/5 झालं काय आन्सर. बरं बघूया. अच्छा, 5/4 म्हणाले काही जण. बघू आपण काय होतं उत्तर, बघूया. 2 ने याला मल्टिप्लाय करू. 2 × 8 16y, 2 × 2 4, 3 × 2 6, y ला y, प्लस ला प्लस, 3 4 12. चला 4/5 मॅक्झिमम दिसायले, बघू उत्तर काय आहे ते. 16y + 6y इकडे येऊन -6y येईल, +12 ला +12, हे +4 पलीकडे जाऊन -4 होतील, है ना. त्यानंतर 16 तून 6 गेले 10, दॅट विच मीन्स दॅट 10y इज इक्वल टू 12 तून 4 गेले 8, मीन्स y इज इक्वल टू 8/10. काटाकाटी करा आता. 2 4 10, राईट. 4/5 वाले बरोबर आहेत बघा सगळे. चला अजून एक करा आणि आपण नंतर वर्ड प्रॉब्लेम कडे जाऊ. बघा, x + 3, x + 4 इज इक्वल टू 10
बाय 5. चला, काही जण 5 म्हणतायत, काही जण -5 म्हणतायत. बघूया. चला, -5 वाले बरेच जण दिसायले. बघू काय येते ते. बघा सोपं. 5 1 5, 5 2 10. चला सोपं करून टाकायचं. काय होऊन जाईल मग? 2 इज इक्वल टू एक्स प्लस 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 4. खाली 1 ला 1. त्याच्यानंतर एक्स प्लस 3 इंटू 1 एक्स प्लस 3 इज इक्वल टू ला इज इक्वल टू आणि 2 इंटू हे एक्स प्लस 4 एक्स प्लस 3 त्याच्यानंतर 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल? 2x आणि 4 इंटू 2 8. त्यानंतर आता एक्सेस वाला टर्म एक साइडला घेऊन या. 2x प्लस एक्स गेल्यानंतर इकडे काय होईल? मायनस एक्स आणि 3 ला 3 काय इकडेच आहेत. फक्त प्लस 8 ला इकडे घेऊन या. म्हणजे काय? -8. त्यानंतर 2x मधून x गेला x आणि 3 तून 8 गेले 5. मोठ्या संख्येचं चिन्ह. याचा अर्थ -5. हा, -5 इज द राईट आन्सर. -5 वाले बरोबर आहेत बघा. हा, प्रांजल, अक्षरा, ऋतुजा, श्रावणी राईट. गौरी राईट. -5 यांचे आन्सर आले ते राईट आहेत. चलो, चलो नेक्स्ट बघा. 8y प्लस 4 7y प्लस 2 इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय 22. चला, गौरीच उत्तर आले 2/9. अच्छा, बघूया.
चला प्रांजल ऋतुजा आले उत्तर, सगळ्यांचं उत्तर कॉमन. चला असं उत्तर यायला पाहिजे सगळे. चला प्रांजल, ऋषिकेश, ऋतुजा, प्रांजल, अक्षरा, गौरी राईट. सगळ्यांचं एक्झॅक्ट. हा प्रांजल थोडं 2/3 आलं का बघा. प्रांजल कुठं काय झालं का बघा. म्हटलं आपण सोडून बघूया काय होते. 11 1 चा 1, 11 2 चा 22 है ना. हा मॅक्झिमम 2/9च म्हणाले सगळे. बघूयात काय आहे ते आपण. 1/2 ला 1/2, 8y प्लस 4 ला 4, त्याच्यानंतर 7y प्लस 2 ला 7y प्लस 2. त्यानंतर हे असं 7y प्लस 20 ला 7y प्लस 2 ला घेतला आपण इज इक्वल टू ला इज इक्वल टू आणि 2 इंटू 8y प्लस 4. त्यानंतर 7y प्लस 2 ला 2, 8 इंटू 2 16y, 4 इंटू 2 8. त्याच्यानंतर 7y इकडे आणा. सो 16y मायनस 7y इक्वल टू हे 2 ला 2 प्लस 8 इकडे होतील मायनस 8. 2 मायनस 8 काय होतील मायनस 6. 16तून 7 गेले ते होतील 9y. So minus 6 divided by 9 is equal to y. बघा पुन्हा एकदा काटाकाटी करून 1/2 आलं आपलं. सो 8 इंटू 2, सॉरी आपण आज आधी केलं ना ही साइड. 7y प्लस 2, 7y प्लस 2 आणि इकडं 8 दुनी 16y प्लस 4 दुनी 8. त्याच्यानंतर मायनस वाय इकडे आणले आणि तिकडचे मायनस 8 इकडे आणले. आता काटाकाटी करा. 2 3 सॉरी 3 ने डिवाइड होईल. 3 2 चा 6 आणि 3 3 चा 9. सो मायनस 2/3 बघा. दिस इज आन्सर. आणि असं असताना फक्त आणि असा आन्सर फक्त श्रावणीने दिले बघा. -2/3. प्रांजलचं 2/3 बरोबर आहे पण मायनस विसरली. बाकीच्यांनी सगळ्यांनी 2/9 उत्तर दिलंय, विच इज रॉंग. एक्झॅक्ट उत्तर बरोबर आलंय श्रावणीचं, विच इज -2/3. चला पुन्हा करून बघा वाटल्यास एकदा बघा. क्लिअरली उत्तर सांगण्याची गडबड करू नका, आरामशीर जरूर द्या. राईट, -2/3 राईट, बरोबर आहे ना. हा चल नेक्स्ट बघा आता. हा कोडगॉट का बरोबर. चला आता घ्या -2y प्लस 3 आणि y -3. थोडस अवघड करून देतो तुम्हाला मी. y -3 -4 आणि 3 घ्या.
तर मायनस मायनस नीट हे करा, 2-3 मायनस आलेत. राईट, चला आन्सर 3 का. बर, बघूयात. 3/-2. अच्छा, बघू काय आहे उत्तर. सरळ क्रॉस करा बघा. मायनस आहे त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक. 3 सोबत हे 3 इंटू 2 काय येईल? -6y. त्याच्यानंतर 3 इंटू 3 9 इज इक्वल टू ला इज इक्वल टू. आता -4 आणि y म्हणजे काय? -4 इंटू y चं -4y, मायनस मायनस प्लस 4 त्रिकम 12 ला 12. हे असं. बरं, बघू आपण उत्तर. बघू कोणाकोणाच्या उत्तरानंतर. आधी बघा मी कसं सोडवायला होते बघा एकदा. त्याच्यानंतर -4y इकडे येऊन +4y होतील. सो -6y प्लस 4y इज इक्वल टू ला इज इक्वल टू हे 12 ला 12, फक्त हे +9 तिकडे पाठवू म्हणजे -9. त्याच्यानंतर 12 मधून 9 गेले, 3 तिथं प्लसला प्लसच्या मोठ्या संख्या प्लस आहे म्हणून मोठा प्लसचं चिन्ह लिहिलं आपण. त्यानंतर इथं पण इथे एक मायनस आहे, इकडे एक प्लस आहे. याचा अर्थ काय? 6तून 4 गेले 2y मोठ्या संख्येचं चिन्ह. सो y इज इक्वल टू 3/-2 है ना. 3/-2 किंवा याला तुम्हाला डायरेक्ट ऑर म्हणून मी ऑर खाली लिहितो उत्तर -3/2 असं डायरेक्ट लिहिता येते. त्यामुळे हे जे उत्तर आले ते सगळ्यांचे बरोबर आहेत आणि असे उत्तर दिलेत. जवळपास 3/-2 उत्तर दिलंय. गौरीने एक दिलंय, प्रांजल राईट, सर्वेश राईट, श्रावणी राईट. नाही, प्रांजल थोडस हे झालं. त्याच्यानंतर -2/3 नाही प्रांजल, 3/-2. हा, दुसरी प्रांजल आपली. त्याच्यानंतर ऋषिकेश 3/-2 बरोबर आहे. हा, राईट. अशा पद्धतीनं हे आन्सर आले. -3/2 तरी घ्या, नाही तर 3/-2 कोणतंही चालतंय. ते मायनस कॉमनही घेता येते शेवटीच एकदाच. कळलं का सगळ्यांना? नो. बघूयात पुन्हा बघा. बघा आता हा, जसं क्रॉस करतो तसं क्रॉस तुम्ही करायला जाता. बरं बघूया, पुन्हा बघूया एक्झाम्पल हे. बघा आपलं हे एक्झाम्पल दिलं होतं, त्यात आपण क्रॉस केलं. क्रॉस मध्ये काय करायचं बघा, या 3 न वरच्या सोबत बरोबर आहे. मीन्स वॉट, 3 इंटू 2 किती होतील? 6y बरोबर. 3 इंटू 2 6y घेतलं. मायनस चिन्हाला मायनस चिन्ह, कारण हे प्लस आहे आणि मायनस आणि प्लस काय होत असते? मायनस, बरोबर. ठीक आहे, घेतलं. त्यानंतर प्लसला प्लस घेतलं आणि 3 इंटू 3 9 ते इथे घेतलं. आपल्या याच्यासोबत मल्टिप्लाय करावं आपण. आणि आहे -4 हे खालच्या सोबत, ते पलीकडच्या साईडला लिहायचं. ते लिहिलं आपण. -4 इंटू y किती होतील? -4y
त्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होऊ शकेल. ते म्हणजे -3 आणि वर आहे -4 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर काय होईल, मायनस मायनस प्लस आणि 3 इंटू 4 12. 4 3 4 3 किती होतं 12. ते आपण तिथे लिहिला. इथपर्यंत सगळ्यांना कळालं का सांगा मला आधी. इथपर्यंत कळालं का तुझ्या? बर, हा समोर जाऊ आता. हे बघा, -6 ला -6 केलं. फक्त काय केलंय, हे जी -4y आहे त्याला या साईडला आणलं. ओके, ते झालं +4y झालं. आणि इकडचे जे +9 आहेत त्याला तिकडे पाठवलं मायनस करून. ते पण तसं आलं बघा. आता फक्त काय झालं, बघा 12 - 9 3 आणि 6 मधून 4 गेले 2y, मोठ्या संख्येचं चिन्ह, दॅट इज -2y. आता इकडे इंटू मध्ये आहेत, पलीकडे जाऊन डिवाइड मध्ये होतील. सो y इज इक्वल टू 3/-2. राईट. चला अजून एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया आणि आज उद्या मग आपण वर्ड प्रॉब्लेम बघूया. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. अजून मायनस देतोय बघा, -7 -2y -3 + 2y इज इक्वल टू -2 -3. चला हे करा. एक्झॅक्टली मायनसचा गोंधळ करायचाच नाही, हळूहळू हळूहळू करा. आणि एकदम स्टेप वाईज करा, चुकत नाही. असं आलं बघा. सर्वेश चालाय, ऋषिकेश चालाय. हम्म, 22/8. बर, बघूया. मग क्लिअरली एक स्टेप करूयात.
-3 ला -3 पलीकडचं ब्रॅकेट असं इतकं सगळं आलं ना डायरेक्ट करायचं नाही. ब्रॅकेट एक स्टेप वाईज करा. इज इक्वल टू ला इज इक्वल टू -2 ला -2 ब्रॅकेट मध्ये -3 + 2y त्यानंतर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ते केलं आपण. नंतर 7 × 3 21 त्यानंतर मायनस मायनस प्लस 3 × 2 6y मायनस मायनस प्लस त्यानंतर इक्वल ला इक्वल -2 -2 आणि -3 काय येईल +6 तीन दोन्ही 6 आणि मायनस आणि प्लस म्हणजे काय मायनस 2 × 2 4y त्यानंतर y टर्म एक साइडला घ्या 6y ला 6y हे -4y इकडे घेऊन +4y त्यानंतर 6 ला 6 ते पलीकडचे +21 इकडे येऊन काय होतील -21 नंतर आता काटा हे करा 6 आणि 4 10y इज इक्वल टू ला इज इक्वल टू आणि 21 मधून 6 गेले किती राहतात सांगा मला. हा हा अच्छा हा 15 म्हणाले का बरोबर हा 15 तर 15 ला 15 घेतले आपण आणि मायनसचं चिन्ह कारण मोठ्या संख्येचं चिन्ह कसं आहे मायनस. त्याच्यानंतर -15 हे तिकडचे डिवाइड इंटू मधले जे 10 आहे तिकडे जाऊन डिवाइड मध्ये होतील आणि काटाकाटी आता 5 2 10 5 3 15 याचा अर्थ -3/2 हे याचं उत्तर झालं. चला असे उत्तर कोण दिलेत मला वाटतं अक्षरा प्रांजल श्रावणी प्रांजल हा नाही सर्वेश 3/2 मायनस चालते त्याचा काय प्रॉब्लेम नाही ते उत्तर पण बरोबर आहे. राईट नंतर सर्वेश राईट अशांनी बरोबर उत्तर दिलेत. गौरी 23/8 नाही येणार. सो -3/2 इज द राईट आन्सर. ज्यांनी -3/2 उत्तर दिले त्यांचं बरोबर आहे. ओके चला तर आज थांबूयात. हो रेकॉर्डिंगला थोडा लगेच येत नाही ती 1 तासभर लागतो त्याला रेकॉर्ड व्हायला. तासाभराने मी तुम्हाला पाठवून टाकतो ग्रुपवर. ओके ओके चला थांबूया आज. ओके बाय. ओके बाय चला.